आज्ञाचक्र जे आपल्या दोन भुवयांच्या मध्ये आहे, त्याला आपण सर्क्युलर मोशन दिलेले आहे. इथे कार्यरत असलेली ग्रंथी म्हणजे पिट्युटरी ग्लँड, तिला आपण ॲक्टिवेट केलेलं आहे. शरीरामध्ये जे जे ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहे, त्यांना कंट्रोल करणारी ही ग्रंथी, तिचे खूप आभार मानायचे. दोन्ही हात एकमेकांवर चोळा. एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे. पाठीचा कणा जाणीवपूर्वक सगळ्यांनी ताठ ठेवायचा आहे. आज्ञाचक्रामधनं ज्योती स्वरूपामधील आपल्या पवित्र आत्म्याला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. आज या ज्योतीचा रंग पूर्ण गर्द निळा आहे. सर्व पितरी अमावस्या, आजचा वार रविवार आणि सूर्यग्रहण, गर्द निळ्या प्रकाशामध्ये शिवशक्तीचे सुंदर असे स्वरूप म्हणजे ओमला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. कल्पना करायची, आज्ञाचक्रावर गर्द निळ्या रंगामधले 2 पाकळ्यांचे फूल उमललेले आहे. आपल्या आतमध्ये असलेल्या पवित्र आत्मा आणि विविध ज्ञानेंद्रियांशी संबंधित असलेले हे चक्र खूप आभार मानायचे आपल्यामध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाचे. आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती. आपण खूप भाग्यवान आहोत. हा पवित्र मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे. दोन्ही हात आपले दोन्ही डोळ्यांवर आहेत. आज्ञाचक्रामधनं गर्द निळा प्रकाश दोन्ही भुवयांच्या मध्ये आपण बघत आहोत. पाठीचा कणा आपला ताठ आहे. सूर्य नाडीला आपण ॲक्टिवेट करून घेतलेला आहे. शिवशक्ती स्वरूपा ओम या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीद्वारे तिचा प्रवेश आपल्या सहस्त्रहार चक्रामधनं आतमध्ये येत आहे. सूर्य नाडीद्वारे तिचा आत प्रवेश झालेला आहे. त्वचेच्या बारीक रोम छिद्रांमधनं ती आत येत आहे. खूप आभार मानायचे या शिवशक्तीचे, आजच्या पवित्र दिवसाचे. पवित्र आत्मा ज्योती स्वरूपामधील दिव्य आत्मा, हे शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे. या आत्म्याची ज्योत आज निळ्या प्रकाशामध्ये बघण्याचा प्रयत्न करा. सुंदर असा गर्द निळा प्रकाश आपल्या आज्ञाचक्रावर पडलेला आहे. आपल्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र, सगळे रेकीचे गुरु डॉक्टर मिकाओ उसुई, ज्यांच्यामुळे रेकी पूर्ण जगाला माहिती झाली, त्यांना बघण्याचा प्रयत्न करा. त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे, ज्यांच्या द्वारे या ब्रह्मांडीय शक्तीचा प्रसार झाला.
आणि प्रसार होत होत सगळ्या रेखी मास्टर्सकडनं येत, वासंतीताई आपल्या रेखीच्या गुरु, त्यांच्याद्वारे ही विद्या मला मिळाली आणि त्यांचेच एक आशीर्वाद मी पुढे पाठवत आहे. वासंतीताईंना आज्ञाचक्रातनं बघायचे, त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. प्रारब्धामध्ये आपली काहीतरी पुण्याई, आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद, त्यामुळे आपण ह्या मार्गात आलेलो आहोत. सगळ्यांचे आभार व्यक्त करण्याचा आजचा पवित्र दिवस. 2 पाकळ्यांचे निळ्या रंगाचे फूल आपण इथे बघत आहोत. दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत ओमचं आणि उपबीज मंत्रांचं उच्चारण करायचंय. दोन पाकळ्यांचे गर्द निळ्या रंगामधले फूल इथे उमललेले आहे. या 2 पाकळ्यांच्या मधल्या गाभ्यावर आहे ओम बीजाक्षर. कल्पना करायची हे ओम बीजाक्षर या दोन्ही भुवयांच्या आतमध्ये जात आहे. आता ह्या फुलांमधील 2 पाकळ्यांना बघण्याचा प्रयत्न करा. यातल्या पहिल्या पाकळीवर आहे हम बीजाक्षर, जे आपल्या स्वतःशी संबंधित आहे. दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडत हमचं उच्चारण करा. हम. हम ह्या बीजाक्षरचा संबंध विशुद्ध चक्राशी, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांशी, दिव्य निळा प्रकाश आतमध्ये ओढल्या जात आहे, ज्याद्वारे आपल्या ज्ञानेंद्रियांना ऊर्जा मिळत आहे. दोन पाकळ्यांमधील दुसरी पाकळी, जिच्यावर आहे क्षम बीजाक्षर, जे आपल्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांशीच संबंधित आहे. परत दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडत क्षमचं उच्चारण करायचंय. क्षम. क्षम. सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे. सहस्त्रहार चक्र या ब्रह्मांडातील दिव्य शक्ती, त्यांचा प्रवेश या सहस्त्रहार चक्रामधनं झालेला आहे. कल्पना करायची जांभळ्या रंगामध्ये ओम बीजाक्षर इथे स्थिरावलेले आहे. या ओमला सहस्त्र पाकळ्या आलेल्या आहेत. या सहस्त्र पाकळ्या या ब्रह्मांडातील दिव्य शक्तींशी संबंधित
या सहस्त्र पाकळ्यांमध्ये विविध बीजाक्षर आहे. या सहस्त्र पाकळ्यांमधील महत्वाची 6 बीजमंत्र, त्याचं उच्चारण आपण करणार आहोत. त्याद्वारे इथे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या. दिव्य जांभळा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि मग सावकाश श्वास सोडत अगोदर ओमचं उच्चारण करा आणि मग बाकी बीजमंत्रांचं उच्चारण करा. सहस्त्रहार चक्र हे आपल्या मस्तकामध्ये मेंदूच्या वरच्या भागात, टाळूच्या खालच्या भागात असे याचे स्थान आहे. सोहम हा त्याचा मूळ बीजमंत्र असून 1000 दलांचे सहस्त्र पाकळ्यांचे फूल येथे उमललेले आहे. त्यातले मूळ 6 बीजमंत्र, त्याचं उच्चारण आपण करणार आहोत. परत दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना बीजमंत्रांचं उच्चारण करा. कम यम हम लं क्षं या 6 बीजमंत्रांनी ओंकार हा मूळ बीजमंत्र तो प्रगट होत आहे. दोन्ही डोळ्यांमधनं ओंकार या बीजमंत्राला बघण्याचा प्रयत्न करा. शिवशक्ती स्वरूपा ओम, ज्याचा ध्यास आपण घेतलेला आहे. जांभळ्या रंगाची ऊर्जा आपल्या दोन्ही मेंदूंवर बघायची आहे आणि ओमचं उच्चारण करा. परत दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. आपल्या मेंदूमध्ये जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या. आता 2च बीजमंत्रांचं आपण उच्चारण करणार आहे. त्याद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्यायचं आहे. परत दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडत या बीजमंत्रांचं उच्चारण करायचं आहे. सम पूर्ण लक्ष आता आपल्या पाठीच्या भागाकडे घेऊन या. पाठीमध्ये असलेला आपला मेरुदंड, त्या मेरुदंडामधील 33 नंबरचा
आपला मनका त्याच्यावर पूर्ण लक्ष घेऊन या आणि परत समचं उच्चारण करा. मेरुदंडामधला शेवटचा मनका जो आहे 33 नंबरचा मनका. खोल श्वास घ्या आणि समचं उच्चारण करा. सम. समद्वारे जो 33 मणक्यावर आघात होत आहे त्याकडे लक्ष द्या. सावकाश आपले दोन्ही हात माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ म्हणजे 33 नंबरच्या मणक्यावर ठेवा आणि परत समचं उच्चारण करा. सम. 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 मेरुदंडाचा संबंध आपल्या सगळ्या शरीरातल्या चक्रांशी. तिथे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या. आता सावकाश आपले दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूला ठेवा जिथे आहे आपल्या पहिल्या क्रमांकाचा मनका. दीर्घ श्वास घ्या. श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत बीजाक्षर हमचं उच्चारण करा. हम. 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 विशुद्ध चक्राशी संबंधित असलेला हा बीजमंत्र सम आणि हम या बीजमंत्रांच्या आघाताने मूलाधार आणि विशुद्ध ही दोन्ही चक्र आपली कार्यान्वित झालेली आहे. सोहम या चक्राचा मूळ बीजमंत्र. सोहम म्हणजे मी तोच आत्मा आहे. सहा आणि अहम म्हणजे सोहम. सहा म्हणजे तो परमात्मा आणि अहम म्हणजे मी. प्रत्येक जीव हा परमात्माचाच एक अंश आहे. आता आपण सोहमचं उच्चारण करणार आहोत. दीर्घ श्वास घेताना सो म्हणा. श्वासाला रोखा आणि मग सावकाश श्वास सोडत सोहमचं उच्चारण करा. सो. हम. बघा या दोन्ही क्रिया आपण दोन्ही नाकांनी करत आहोत. नाक पुढ्यांनी करत आहोत. सोहम म्हणताना पण श्वास तुमचा आतमध्ये येत आहे आणि हम करताना श्वास बाहेर जात आहे. सो. हम. सो. हम.
सोहम. आता दोन्ही हात आपले विशुद्ध चक्रावर ठेवा. आपल्या स्वतःशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र या पवित्र मनुष्य योनीद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. 16 पाकळ्यांचे आकाशी रंगाचे फूल इथे उमललेले आहे. या 16 पाकळ्यांच्या फुलाच्या मधल्या गाभ्यावर आहे हम बीजाक्षर आणि उपबीज मंत्र. याचं आपण उच्चारण करणार आहोत. दीर्घ श्वास घ्या आणि एक एक बीजमंत्राचं उच्चारण करायचंय. हम. याच्या उच्चारणाने मेंदू, डोळे, कान यांना ऊर्जा मिळत आहे. मेंदू, स्वरयंत्राचा वरचा भाग आणि ज्ञानतंतू यांना ऊर्जा मिळत आहे. मेंदू, डोळे, नाक, जीभ यांची रक्तवाहिनी आणि स्वरयंत्राचा खालचा भाग यांना ऊर्जा मिळत आहे. तोंड, दात, कान, डोळे सर्व आपल्या लाळ ग्रंथी यांच्या क्रियेवर नियंत्रण येत आहे. त्यांना ऊर्जा मिळत आहे. आता इडलिंबूचा इमचं उच्चारण आपण करणार आहोत. इम. जीभ, पाठीचा कणा, दात, वेगस नर यावर नियंत्रण येत आहे. त्यांना ऊर्जा मिळत आहे. इम. उखळाचा ऊ. कान, नाक, श्वासनलिका, अन्ननलिका, तोंड आणि ओठ यांना ऊर्जा मिळत आहे. आता उसाचा ऊचं उच्चारण करायचंय. ओ. श्वासनलिकेच्या कार्यावर आपलं नियंत्रण येत आहे. त्यांना ऊर्जा मिळत आहे. ऋषीचा रू. मेंदू मधली रोहिणी ग्रंथी, हिरड्या, कान यांना ऊर्जा मिळत आहे. रुम. ऋषीचा रुम. रुम.
हृदय, श्वास, नलिका, टाळू यांना ऊर्जा मिळत आहे. रुम. आता ल रुल चारून उच्चारण करायचंय. ल आणि त्याला अर्धचंद्र खाली. लुमचं उच्चारण आपण करणार आहोत. लुम. जिभेच्या टोकाकडील भाग, जिभेचा खालचा भाग, मागचा भाग, याला आपण ऊर्जा प्रदान करत आहोत. लुम. लुम. आता एमचं उच्चारण करायचंय. एम. याच्या उच्चारणाने थायरॉइड ग्रंथीवर नियंत्रण येत आहे. एम. एम. ऐमचं उच्चारण करायचं आहे. ऐम. 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 जिभेचा पुढचा भाग आणि हृदयाच्या कार्यावर आपण नियंत्रण येत आहे आणि त्याला ऊर्जा देत आहोत. आता ओमचं उच्चारण करायचंय. ओ. ओठांचा आतला भाग, मान ते खांदे या भागांवर नियंत्रण येत आहे, त्यांना ऊर्जा मिळत आहे. आता औंचं उच्चारण आपण करणार आहोत. औं. औं. हाताला होणारा रक्तपुरवठा आणि पडजीभ यांना आपण ऊर्जा देत आहोत. औं. अमचं उच्चारण करायचंय. अम. हृदय, श्वास, नलिका, नाक यांच्यावर नियंत्रण येत आहे. अम. आता आहाचं उच्चारण करायचं आहे. आहा. आहा. पाठीचा कणा, मेंदू, श्वसन क्रिया यांना रक्तपुरवठा सुरळीत होण्यासाठी मदत होत आहे. खूप आभार मानायचे या 16 पाकळ्यांचे, या बीजमंत्रासहित फुलाचे. हमद्वारे. हम. या वैश्विक ब्रह्मांडीय शिवशक्तीचे आशीर्वाद, सगळ्या पितरांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. सगळ्या पितरांचे खूप आभार. प्रत्येक क्षणाला डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार. आपले आजी आजोबा, कोणाचे आई वडील, सगळ्यांचे खूप आभार मानायचे. सगळ्यांचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहे आजच्या पवित्र दिवशी. आजच्या पवित्र दिवसाचे खूप आभार मानायचे. या पवित्र मनुष्य जन्माचे खूप आभार.